दिवस मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीच्या आजचा दिवस उजाडला. चंपाषष्ठी काल झाली ना रे. यात्रा भरली होती की नाही जेजुरीला? येळकोट येळकोट काय असेल. 1659 सालची चंपाषष्ठी. हजारो भाविक भक्त त्या जेजुरीगडच्या पायथ्याला गेले. हळदीचा भंडारा आणि खोबऱ्याचे तुकडे उधळ. पण जीव तिथं नाहीये. खंडोबा समोर दिसतोय पण जीव शिवामध्ये तिकडं. उद्या विजयाचा भंडारा उधळत पुन्हा येऊ एवढा राजा वाचव ना. कारण अफजल खानाचा इतिहास भयानक. अहो वाग्या सोहम वाग्या प्रेमनगरा वारी. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. इच्छा मुरीस पाहू नका पडाल नरकाद्वारी. आत्मनिवेदन मरित रोडगा निवतील हारो हारी. एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. येळकोट येळकोट आनंदाचा येळकोट जेजुरीगडच्या कडे पठारावर दुमदुमला. आणि चंपाषष्ठी संपली आणि मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीचा दिवस उजाडला. 10 अंगरक्षक घेऊन महाराज निघणार. ते 10 जणांमध्ये कसे डेंजर लोक होते हो. एक एक जीवा महाराज, संभाजी कावजी कोंडाळकर, येसाजी कंक त्याचा भाऊ काय असतील तडवतात. तरुणांनी आदर्श घ्यायचा नाही. शिवाजी महाराज पार ग्रहमंडलातल्या सूर्याप्रमाणे दूर आहेत. हे बाकीचेच केवढे आदर्शवत प्रेरणादायी आहेत. तानाजी, येसाजी, सूर्याजी, प्रतापराव, हंबीरराव. आणि मी कायम सांगतो मावळे निर्व्यसनी होते, व्यायाम करायचे, सुदृढ होते म्हणून यशस्वी होते. त्यामुळे शिवचरित्रातनं पहिलं प्राथमिक काय शिकायचं असेल ना, निर्व्यसनी बघा. मी आजच्या काळाशी सुसंगत असं सांगत नाही. आता काही लोक सांगतात ते तंबाखू खायचे. अरे तंबाखू खाऊ दे त्या वेळेच्या त्या पद्धतीनुसार. पण दारू ढोसून पडत नव्हते. किल्ल्याला दोर लावायचा कोण तरंगत नव्हता वर गेला. पिढ्याच्या पिढ्या महाराष्ट्राच्या बर्बाद केलेल्या आहेत या व्यसनांनी. व्यसन मुक्तीचे जागर करावे लागले महाराष्ट्रात. काय वेळ आली महाराष्ट्रावर. महाराष्ट्र देशाला दिशा देणारं राष्ट्र आहे, दशा दाखवणार नाहीये. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले. मराठ्या विना राष्ट्र गाडानं हाले. खरा आपण म्हणून जातो खरा वीर वैरी पराधीनतेचा. असं नाहीये. खरा वीर वैरी पराधीनतेचा. पराधीनता म्हणजे दुसऱ्याच्या अधीन होणं. खरा वीर पराधीनतेचा वैरी आहे. खरा वीर वैरी पराधीनतेचा. महाराष्ट्र आधार या भारताचा. का म्हटलंय महाराष्ट्र आधार या भारताचा? महाराष्ट्राने इतिहास दिला, भूगोल दिला, प्रेरणा दिली, हिंमत दिली, प्रसंग दिले. त्या महाराष्ट्रात व्यसन मुक्तीवरती करावी लागली अभियान लोकांना. ही तानाजीची भूमी आहे, ही सूर्याजीची भूमी आहे, ही मोरपंतांची भूमी आहे, ही पावनखिंडीत लढलेल्या बाजीप्रभूंची, रायाजी, कोयाजींची भूमी आहे. म्यानातून उसळे तलवारीची पातळ, वेडात मराठे वीर दौडले सात. हा पराक्रमाच्या इतिहासाची विरहिणी लिहून ठेवणाऱ्या प्रतापराव गुजराची भूमी आहे. मावळे यशस्वी ठरले कारण रोजचा व्यायाम आणि निर्व्यसन. आपण हक्काने सांगतोय कारण मी व्यायाम करतो, ते दिसत असेल सगळं. परंतु हे बघा आपण जे करतो तेच सांगण्यात महत्व आहे. बोले तैसा चाले तुकोबरा यांनी म्हटलेलं आहे. म्हणून मी आपल्या हक्काने सांगितलं. आपली रायगड जिल्ह्यातली मंडळी आहेत सगळी त्यामुळे सांगितलं. मावळ्यांनी प्रतापगडच्या प्रसंगातनं स्त्रियांनी हिंमत शिकावी, जिद्द शिकावी, संस्कार शिकावे. पुरुषांनी काय शिकावं? शिवाजी महाराजांसारखा त्याग आणि योगदान आणि बलिदान देण्याची तयारी. आणि सर्वांनी मिळून काय शिकावं तर मावळ्यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी स्वराज्याच्या साठी निष्ठा दाखवल्या त्या निष्ठा शिकाव्या. निष्ठा शिकावी. कान्होजी जेद्यांकडनं अफजल खानाचं फरमान आलं तरी अफजल खानाला जाऊन मिळाले नाही. 4 मुलांना घेऊन महाराजांच्या पायाशी आले. असा तांब्या उचलला, हातावरनं पाणी सोडलं, त्या मुलांच्या अंगावर उडवलं. म्हटले स्वराज्यासाठी घरादारावर लेकरा बाळांवर पाणी सोडलं. ती निष्ठा शिकावी. एका या शिवप्रताप दिनातनं एवढंच सगळं शिकण्यासारखं आहे. आणि महाराज पहाटे उठले, पूजा केली. फार सुंदर वर्णन आहे त्या प्रसंगाचं. जरी शांत उरी अकांत चालला दबदक शुद्ध नरसिंह. नरसिंह चाललाय त्या प्रतापगडच्या पायऱ्या उतरून. खाली शामियाना आहे आणि त्या शामियान्यामध्ये अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, इकडे महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील. बोकील आणि वकील रायमिंग वर्ड्स आहेत ते. आणि हे निघाले आले पार माची नावाचं ठिकाण आहे प्रतापगडच्या पायथ्याला. आता पार गाव पण आहे, ती ग्रामपंचायत पण झाली. वरदायिनी मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी. आणि त्या पारच्या इथं शामियाना उभारला होता. असा बुलंद शामियाना. महाराज शामियानाच्या समोर गेले. इथून काढून जर बाण मारला
तर बाण जेवढ्या अंतरावर जाऊन पडेल तेवढ्या अंतरावर अंगरक्षकांनी उभं राहायचं असं भेटीच्या तहामध्ये ठरलेलं होतं. भेटीच्या हाती होत्या तेवढ्या अंतरावर अंगरक्षक थांबले. खानाचे 10 समोर थांबले, महाराजांचे 10 समोर थांबले. क्रिकेटच्या टीम कशा टॉस उडवताच्या आधी समोरासमोर थांबतात असे समोरासमोर थांबले. महाराज तिथनं निघाले, त्या शामियान्यापर्यंत आले. प्रतापगडच्या 6 बुरुजांवरनं ती भेटीची जागा दिसत होती. बुरुजावरती पहारा करणाऱ्या मावळ्याच्या छाताडामध्ये काय धगधग झाली असेल याचा विचार करा इथं बसून, की आज माझा राजा त्या शामियान्यामध्ये आतमध्ये शिरला की पुन्हा जिवंत बाहेर येईल की नाही माहित नाहीये. हातामधला भाला, कमरेची तलवार आणि त्याचं मन मात्र आभाळात त्या देवाकडे की आई भवानी माते आणि पांडुरंग परमात्मा एवढा राजा एवढा वाचो, बाकी काय लढायचं असेल ती आमची मराठ्यांची छाताडा तयार आहेत अंगावरती घ्यायला. आणि महाराज शामियान्याकडे चालत गेले, पडदा बाजूला केला, आतमध्ये पाऊल टाकलं. धिप्पाड अफजल खान असा उभा राहिला 6.5 फुटाचा. म्हटलं आओ शिवाज, तू अपनी हिम्मत बहादुरी की सेखी में रहता है, बादशाही के खिलाफ बगावत करता है, तुझे सजा दिलाने में आज यहाँ आया हूं. आणि त्यानं भेटीसाठी 2 हात पुढे पसरले. गले लगा. शिवाजी महाराज त्याच्या पुढे एवढूसे होते, एवढूसे. ते बघा ना, या चित्रात दिसतच आहे तुम्हाला. आणि महाराज त्याच्याकडे गेले. त्यांनी भेटीमध्ये जायच्या आधी आई जगदंबेचं स्मरण केलं. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील दयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. मुखाने जगदंबेचा नामघोष करत महाराज एक एक पाऊल अफजल खानाकडे टाकतायत. दे अंबिके, दे चंडिके, दे शारदे, वरदान दे, माझं अस्त्र दे, माझं शस्त्र दे, माझं प्राण दे, माझं त्राण दे, उन्मत्त ही सिंहासने चिरफाळण्या सामर्थ्य दे, निर्धाण्या या दैत्य झुंडी आज भक्ती घेली शक्ती दे, भक्ती घेली शक्ती दे. महाराज अफजल खानाच्या समोर गेले. अफजल खान त्यांना मिठी मारली. एकदा डावीकडे, पुन्हा उजवीकडे आणि पुन्हा डावीकडे घेतल्यावर राजांची मान त्याने डाव्या बगलेत दाबली. लपवलेली कटार काढली. दात ओठ खाचकन वार केला. अंगारखा फाटला. महाराजांनी ओळखलं, खानानं दगा केला. एका क्षणात वाघनख बाहेर आली. काय समजता, कुणावडी बसता, विसरलात का वाघनखे. आणि ती वाघनख खानाच्या पोटाला लावली, ओढली रापकान आणि त्या जखमेमध्ये बिचवा घातला, फिरवला आणि खानाचा कोथळाच बाहेर काढला. खानाचं पोट टराटरा फोडून टाकलं. रक्ताच्या धारा लागल्या. महाराजांनी दाखवून दिलं रामाचं आणि कृष्णाचं शौर्य अजूनही या हिंदुस्थानामध्ये जिवंत आहे. आणि अफजल खान असा झोकांड्या देत ओरडत ओरडत पुढे गेला. दीनानाथ दलालांचे काय उपकार आहेत आपल्यावर. दीनानाथ दलाल म्हणजे हे चित्र ज्यांनी काढलं तो मूळ चित्रकार. असं चित्र काढलं. अफजल खानाचं तोंड बघा कसं दाखवलंय, एकदम परफेक्ट. चित्रकारांना सगळं जमतं. पण पूर्वी राजा शिवछत्रपती या ग्रंथासाठी ही चित्र दीनानाथ दलाल यांच्याकडनं काढून घेण्यात आली होती. देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है, इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है, और वो तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है, दुश्मन के खून से धोई जाती है. आणि महाराजांनी ती तलवार उपसली, कृष्णाजी भास्करवर वार काढला. एवढ्यात महाराजांच्या जगात आहे सय्यद बंडानं शमशीर उपसली आणि बंडाला सटकन वार केला. रक्ताचे शिंतोडे उडाले. महाराजांनी मागवळून पाहिलं, सय्यद बंडाचा हात हवेतल्या हवेत तुटला होता आणि महाराजांचे प्राण वाचवणारा तिथं उभा होता. जीवा महाला होता जीवा म्हणून वाचला शिवा, लक्षात ठेवा. पाईक असावा तो असा. तुकोबारायांनी पाईकाच्या अभंगामध्ये गाथेमध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? मावळा कसा असावा, स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा दावी. म्हणजे भांडण झालं, युद्ध झालं तर राजाच्या पुढे जाऊन जो वार झेलतो त्याच्या पावट्याला महत्व आहे, त्याच्या शिराला महत्व आहे, त्याच्या मुंडनाला महत्व आहे. कोण जगला? जीवा माला जगलेला आहे. महाराजांवर वार व्हायच्या आधीच पुढे आला. जीवा माला छाट, त्यानं सय्यद बंडा छाटला. कृष्णाजी भास्कर मेला, सय्यद बंडा मेला. महाराज बाहेर आले. तुम्हाला आश्चर्य सांगतो घड्यांनो, कुणीही कसलीही आज्ञा दिलेली नव्हती तरी बाहेरचे अफजल खानाचे 9 अंगरक्षक महाराजांच्या अंगरक्षकांनी खलास करून टाकले. एकही वाचला नाही. क्रिकेटची भाषेत सांगू तुम्हाला, महाराज कॅप्टन नॉट आउट आहे, 10 अंगरक्षक नॉट आउट आहे आणि वकील राखीव खेळाडू नॉट आउट आहे. आणि पलीकडची टीम व्हाईट वॉश. प्रतापगडच्या पार माचीला इतिहास घडला आणि महाराज चालू लागले. एवढ्यात संभाजी कावजी कोंढाळकर धावला. पालखी भोयांनी पळवली होती. अफजल खान असा वेड्या वाकड्या तोंडाने पडला होता. कोमा विमात गेला असेल त्यावेळी तो. आणि बघा अफजल खान धावतोय,
भोयांचे पाय त्यांनी वार करून थांबवले आणि त्यानं आतमध्ये पाहिलं अफजल खानाचं पोट फाटलंय. भवानी माता वाटवणारा हा, पंढरपूर वाटवणारा हा संभाजी कावजी कोंढाळकरनं त्याचा खांडा असा वर केला आणि जय मल्हार करत सटकन वार केला. अफजल खानाचं मुंडकं तोडलं आणि ते मुंडकं एका हातात आणि दुसऱ्या हातात रक्ताळी तलवार. भैरवाची मूर्ती अशी असते बघा. असा तो भैरवाच्या आवेशात काय ओरडला माहिती तुम्हाला? महाराज खान पुरा केला. पुरा केला म्हणजे पूर्ण संपून टाकला. आणि त्याच्या हातात खानाचं मुंडकं, तो चालतोय त्याच्या मागे महाराज आणि त्याच्या मागे 9 अंगरक्षक जसे थोडे पुढे चालत गेले. हे गडावरच्या तोफचीनं पाहिलं. त्यानं तोफेला खूण केली, तोफचीला वात सरसरून पेटली आणि त्या तोफेचा लाल गुंद गोळा धड हड हड आवाज करत जावळीच्या जंगलाच्या दिशेने जाऊन आदळला. आणि मग खानाच्या फौजेला वाटलं भेटीच्या स्वागतासाठी झालेला तोफा आहे. खान म्हणजे काय मंत्री होता का आल्यावर फटाके वाजवायला? हे कसलेही प्रोटोकॉल नव्हते. अरे येड्यांनो, घणाच्या घावाखाली फुटलेल्या भवानी मातेनं तुम्हाला संपवण्यासाठी महाराजांच्या मराठ्यांच्या गोंधळ्यांना मारलेली ती हाक होती. आणि ती हाक जशी आली तोफेची किंकाळी, तसंच झाडा झुडपाच्या मागणं, दगडाच्या मागणं, कड्यांच्या मागणं काल जे लपले होते ना, कोंडाजी, नेताजी, तानाजी, कान्होजी सगळे बाहेर आले. आणि महाराष्ट्राचा महामंत्री आहे ना, तो प्रतापगडच्या पायथ्याला आजच्या दिवशी घुमला. नमो पार्वतीपते, हर 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 हर. आणि या जय घोषासरशी दिसेल त्या खानाच्या सैनिकाला तोडून टाकायला मराठ्यांनी सुरुवात केली. हर 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 महादेव हा घोष नभी दुमदुमला रे. भर 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 वीर मराठा रणांगणावर शिरला रे. थर 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 शत्रू भीतीने थरथरला रे. आणि सब 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 वारते आला तलवारीचा बसला रे. आणि फडफड फडफड भगवा झेंडा आसमानाला भिडला रे, आसमानाला भिडला रे, आसमानाला भिडला रे. आज आपण जिंकलो. एवढा महिषासुरासारखा दैत्य बुडवून टाकला. त्याचे शुंभ निशुंभ चंडमुंड फाडून काढले प्रतापगडच्या पायथ्याला. जगाला दाखवून दिलं संकट किती मोठा असो, त्या संकटाचं निर्धारण करण्याची ताकद या हिंदुस्थानच्या मातीमध्ये शिवछत्रपतींनी निर्माण केली. तो हा आजचा शिवप्रताप दिवस. लक्षात ठेवा. आऊसाहेबांच्या अपमानाचं आणि शहाजीराजांच्या पायात पडलेल्या दोरखंडांच्या वळाचं उट्ट ज्या दिवशी काढलं आणि शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंच्या सांडलेल्या रक्ताचा बदला ज्या दिवशी घेतला, तो हा मातृपितृ इच्छापूर्ती दिवस म्हणजे आजचा शिवप्रतापाचा दिवस. लक्षात ठेवा. म्हणून आजचा दिवस शिवकालाच्या इतिहासामध्ये महान आहे, मोठा आहे. पण जोवर चंद्र सूर्य, आपल्याकडे पूर्वी काय म्हणायचे, चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारत असे भनत फारसासी तो फिरंग मारी हबसी तुरकी डारे पलटी जहाज है देखत में रुस्तुम इजमान को छिन में खलास किया. सालेर संगर की सुनाई जो आवाज है, चौकी चौकी चकता कहूंगा ते चाहयारो. अरे लेत रहो खबरी, कहा लो शिवराज है, कहा लो शिवराज है. सच चतु रंगवीर रंग में तू रंग चढ़ी सरज शिवाजी जंग जितन चलत है. भूषण भनत नाद बिहादन कारण के नदी नद मद गैब रन के रलता है. ऐल पायला खायला पायला खलक में गैला गैला गजब की ठैल पायला सैल उसलत है. तारा सो तरली दुली धारा में लगत जिमी धारा धारा पारा पारा वारियो हलत है. भूषण भनत भाग्य काशीपति विश्वनाथ और कौन गिनती में भूली गई भव की. शिवराज तेरे त्रास दिल्ली भई भूकंप थर 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 कांपती है विलायती इस्लाम की. काशी हु की कला जाती मथुरा मस्जिद बनती. अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती, सुन्नत सबकी होती.